बारामतीत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ. लातूरच्या उदगीर आणि चाकूर भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, वातावरणातील उकाडा कमी झाल्यानं नागरिकांना दिलासा. मात्र पावसामुळे शेती मशागतीची कामं खोळंबली. सोलापूरच्या करमाळा शहरात पावसाची जोरदार हजेरी, पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण, उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. मान्सूनचं केरळमध्ये आगमन, पुढील काही दिवसात मान्सूनची वाटचाल वेगानं होण्याची शक्यता. कोकणासह दक्षिण महाराष्ट्रासाठी मान्सूनचं पोषक वातावरण. तर महाराष्ट्र पुढील 48 तासांमध्ये दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणातही काही भागात पावसाची शक्यता. नाशिकच्या इगतपुरीमधील मुख्य धरणांच्या पाणीसाठ्यात घट, अनेक धरणांमध्ये 50%हून कमी पाणीसाठा शिल्लक. तर काही धरणं तळ गाठण्याच्या मार्गावर, बाकी धरणात 8%, दारणा धरणात 16% पाणीसाठा. नागरिकांच्या चिंतेत भर. जालन्यात यंदा 6.47 लाख हेक्टरवर पेरणीचं उद्दिष्ट. गेल्या वर्षीच्या तुलनेत 21,000 हेक्टर पेरणी क्षेत्र वाढण्याची शक्यता. 2,87,000 हेक्टरवर कापसाची लागवड. 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. धुळ्यात शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची लगबग, शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा, ठिबकवर कापूस लागवडीला वेग. साताऱ्याच्या कराडमध्ये मान्सूनपूर्व पावसाअभावी शेतकऱ्यांची पूर्व मशागतीची कामं खोळंबली. खरीपाच्या पेरणीची तयारी पूर्ण झाल्यानं शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा. पुण्याच्या चासकमान धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर. धरणात फक्त 6.25% पाणीसाठा शिल्लक. खेड आणि शिरूर तालुक्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता. पिंपरी चिंचवडकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात 24.07% इतकाच पाणीसाठा शिल्लक. धरणातील पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होऊन पाणी पातळी कमी. वेळेत पाऊस पडला नाही तर नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार. गोंदिया शहराला 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. डांगोर्ली घाट इथल्या विहिरीवरील वीज केबल जळल्यानं पाणी पुरवठा कमी दाबानं होणार. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची माहिती. वाशिममध्ये तापमान वाढीमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी भीषण पाणी टंचाई. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात 17.63% पाणीसाठा उपलब्ध. पाऊस पडल्यानंतर भूजल पातळी वाढेपर्यंत पाणी जपून वापरण्याचं आवाहन. जालना जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई. जिल्ह्यातील 48 गावं आणि 31 वाड्यांमध्ये दररोज 79 टँकरनं 154 फेऱ्या. शहरातील 1,32,000 नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून. जालन्याच्या बदनापूर तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाई. उजनी जलाशयात करमाळा तालुक्यातील केत्तूर पारेवाडी परिसरात 25 किलोचा कटला मासा सापडला. स्थानिक मच्छीमार योगेश खानेवाले यांच्या जाळ्यात कटला मासा सापडला. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात कृषी विभाग ॲक्शन मोडवर. आतापर्यंत 368 कृषी सेवा केंद्रांची तपासणी. 37 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित. लातूर जिल्ह्यात 159 कृषी सेवा केंद्रांची कृषी विभागानं केली तपासणी. 159 पैकी 44 अनियमितता आढळल्यानं कृषी केंद्रांचे परवाने निलंबित. रेणापूरमध्ये खताच्या पोत्यात भेसळ आढळल्यानं पोलिसात गुन्हा दाखल. गोंदिया जिल्ह्यासाठी शासनाकडून 76,000 मेट्रिक टन खताचा साठा मंजूर. गोंदिया जिल्ह्यात सध्या 53,500 मेट्रिक टन खताचा साठा शिल्लक. वाशिममध्ये खरीपाच्या तोंडावर डीएपी खताचा तुटवडा. जिल्ह्यासाठी 12,800 मेट्रिक टन डीएपी खताची मागणी. आतापर्यंत केवळ 4,100 मेट्रिक टन खताचा पुरवठा. जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रांवर विक्रीसाठी फक्त 108 मेट्रिक टन डीएपी उपलब्ध. वर्धा जिल्ह्यात युरिया आणि डीएपी खताचा तुटवडा. काही कंपन्या छुप्या पद्धतीनं लिंकिंग करत दुकानदारांपर्यंत खतं पोहोचवत नसल्याचा आरोप. परळीत युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्यानं आणि खत बियाणांच्या दरात वाढ झाल्यानं खत विक्रेत्यांकडून पारंपरिक ऐवजी नॅनो युरिया घेण्याचा सल्ला. टीव्ही9नं केलेल्या पाहणीनंतर प्रकार उघड. संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी. पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्यानं लातूरच्या बाजारात शेतकऱ्यांचा खतं आणि बियाणं खरेदीला अल्प प्रतिसाद. युरिया खतं वापराकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला. ठराविक खतांची शेतकऱ्यांकडून मागणी. कोल्हापूरमधील शेतकऱ्यांचा रासायनिक खतं ऑनलाईन बुकिंग प्रोजेक्टला विरोध. शेतकऱ्यांना रासायनिक खतं मिळवण्यासाठी ॲपवर बुकिंग करावं लागणार. मात्र स्मार्टफोन नाही, नेटवर्क नाही. बुकिंग कसं करणार, शेतकऱ्यांचा सवाल. अमरावतीत रासायनिक खतांचा मोठा तुटवडा निर्माण. कृषी बाजारपेठेत युरिया आणि डीएपीचं खत मिळत नसल्याचं चित्र. खतांच्या किमतीत सरासरी 400 रुपयांची वाढ.
नंदुरबारमध्ये इंधन दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका. मशागतीचा एकरी खर्च 20,000हून 30,000वर. तर डिझेल महागल्यानं रोपं बियाणं आणि खतांच्या किमतीत वाढ. शेतकरी आर्थिक अडचणीत. अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचं दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून समर्थन. धाराशिवच्या भूममध्ये फटाके फोडत तुकाराम मुंढे यांचं समर्थन. दुधात होणारी भेसळ थांबली तर शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळेल, शेतकऱ्यांची भावना. शिर्डीसारख्या धार्मिक स्थळी भेसळखोरीचा सुळसुळाट. तुकाराम मुंढे यांनी अशा भेसळखोरांवर कारवाई करण्याची स्थानिक दूध उत्पादक आणि स्थानिक व्यावसायिकांची मागणी. गोंदियात नियमबाह्य आणि संशयास्पद सोयाबीन तेलाचा साठा जप्त. अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई. जवळपास 1,38,000चा तेल साठा जप्त. समृद्धी महामार्गावर 42,50,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई. इंदोरहून पुण्याकडे जाणारं वाहन अडवून कारवाई. दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नागपूरमध्ये अन्न औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई. धंतोलीतील त्वचा, लेझर आणि केस प्रत्यारोपण केंद्रावर एफडीएचा छापा. कारवाईत 65 लाखाहून अधिक किमतीचा अवैध औषध साठा जप्त. पिंपरी चिंचवडमधील विषारी दारू प्रकरणातील आरोपीच्या घरावर दुसऱ्या दिवशीही कारवाई. आरोपी कर्नल सिंग बिरखाच्या घरावर दुसऱ्या दिवशीही हातोडा. कारवाईसाठी ट्रॅक्टर आणि ब्रेकरचाही वापर. आरोपी कर्नल सिंगचं घर पालिकेकडून जमीनदोस्त. पुणे पोलिसांची एमडी ड्रग्ज विकणाऱ्यावर कारवाई. 20,98,000चं ड्रग्ज जप्त. राजस्थानातून आरोपीला अटक. इम्रान शेख या आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक. अकोला शहरात महापालिकेची अतिक्रमणांवर कारवाई. शहरातील गांधी रोड, चौपाटी आणि इंदोर गल्ली परिसरात अतिक्रमण जमीनदोस्त. यवतमाळच्या वणीमधील मोहर्ली ग्रामपंचायतीच्या कामात पारदर्शकता नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकलं कुलूप. ग्रामस्थांचं गटविकास अधिकाऱ्याकडे निवेदन. तातडीनं चौकशी करण्याची मागणी. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात विजेचा प्रचंड गैरवापर. कार्यालय रिकामं, पंखे लाईट मात्र सुरूच. विजेच्या गैरवापराला जबाबदार कोण? नागरिकांचा सवाल. मेळघाटातील अनेक गावांमध्ये वीज नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र गैरवापर. परभणी रेल्वे दुहेरीकरणाच्या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध. रेल रोको आंदोलन करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी स्थानकाबाहेरच रोखलं. सकल हिंदू समाजाचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा. भर रस्त्यात लोखंडी रॉडनं मारहाण प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी. वाशिम शहरातील सरकारी दवाखान्यासमोर 4 जणांना 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं केली होती मारहाण. पनवेलमध्ये महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात पनवेल तालुका मनसे आक्रमक. स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात मनसेची आक्रमक भूमिका. स्मार्ट मीटर न विचारता लावले जात असल्यानं स्मार्ट मीटर मनसेनं फोडला. मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना मदत जाहीर. 8 जिल्ह्यातील 34 व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी 10 लाखांची मदत. याआधी 275 मृतांच्या वारसदारांना 27.50 कोटी रुपये मंजूर. सोलापूरच्या करमाळ्यातील सावडी गावात रात्रीच्या लोडशेडिंगमुळे ग्रामस्थ त्रस्त. 12 जून रोजी मशाल आंदोलन करण्याचा जनशक्ती संघटनेचा इशारा. यवतमाळ पुसदमध्ये दुय्यम निबंधक कार्यालयात वाद. व्हिडिओ व्हायरल. महिलांसमोर झालेल्या अश्लील शिवीगाळीचा व्हिडिओ समोर. व्यवहाराच्या क्रमांकावरून सुरू झालेला वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. नंदुरबारच्या तळोद्यात श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा शिवसंवाद मेळावा संपन्न. श्रीकांत शिंदे यांनी दुर्गम भागातील पदाधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. मंत्री दादा भुसे, आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमशा पाडवी यांची मेळाव्याला हजेरी. शाळेच्या फीसाठी मर्यादा असली पाहिजे. पुस्तक गणवेश विशेष ठिकाणाहूनच घेण्याच्या सक्तीविरोधात कायदा करणार. विद्यार्थी पालकांना कायद्याच्या माध्यमातून दिलासा मिळणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया. आरपीआयला सत्तेत वाटा मिळत नसल्यानं नाराजी. रामदास आठवले यांची भूमिका. सत्तेत स्थान मिळालं पण आरपीआय कार्यकर्ता उपेक्षित राहिला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया. जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात बीएमसीला मराठीचं वावडं. कार्यक्रमाच्या फलकावर मराठीचा उल्लेखच नसल्यानं विरोधी पक्षांची टीका. कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाई करण्याची ठाकरेंचे नगरसेवक सचिन पडवळ यांची मागणी. कोल्हापूरमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात महत्त्वाची बैठक. बैठकीदरम्यान शिक्षक आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक. आमदार जयंत तासगावकर यांच्या मध्यस्थीनंतर शिक्षकांची कामं पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. पीसीएस धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट. निंदकांना पीडित मुलीला झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवल्याचं समोर. झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून पीडितेचं धर्मांतर केल्याचं समोर. नागपूर जिल्ह्यातील कामठीमध्ये धर्मांतराच्या प्रयत्नाचा आरोप. हिंदू महिलेच्या तक्रारीवरून 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. दर्ग्यात बळजबरी, धमकी आणि विनयभंगाचा आरोप. कोलकात्याच्या डमडम पोलिसांकडून प्रकरण नागपूरच्या कन्हान पोलिसांकडे वर्ग.
चिंचवडच्या मोरया गोसावी यात्रेत मेड इन पाकिस्तान वस्तूंची विक्री, यात्रेतून खरेदी केलेल्या चादरीवर मेड इन पाकिस्तान लेबल असल्याचा महिलेचा दावा। पाकिस्तानी उत्पादनांवर बंदी असताना बाजारात या वस्तू कशा येतात, प्रश्न उपस्थित। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्जावरील आदेश कोर्टानं राखून ठेवला। मनीषा वाघमारेच्या जामिनाबाबत 9 जूनला निकाल। सीबीआयच्या झाडाझडतीत घरातून रोख रक्कम न सापडल्याचा आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद। मुंबईतील कोट्यवधींच्या आर्थिक अपहार प्रकरणातील आरोपी पोलिसांना शरण। आरोपी श्वेता साळवीवर सुभद्रा मेटल्स कंपनीत 6 कोटींचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप। या प्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल। बीडच्या अंबाजोगाईत तलाठ्याच्या मृत्यू प्रकरणी पत्नीविरोधात गुन्हा दाखल। लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांनी तलाठ्यानं स्वतःचं आयुष्य संपवलं। पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळेच मानसिक त्रासातून तलाठ्यानं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप। तलाठ्याच्या आईची पत्नीविरोधात तक्रार। पुण्यात मौजमजा करण्यासाठी अल्पवयीन मुलानं 15 सायकल चोरल्याचा प्रकार समोर। पोलिसांकडून 1 लाख रुपये किमतीच्या सायकल जप्त। गोंदियाच्या आमगावात महिलेची फसवणूक। बीएमएसमध्ये प्रवेशाच्या नावावर 4.12 लाखांची महिलेची फसवणूक। 3 जणांविरोधात गुन्हा दाखल। बुलढाणा शहरातील 2 नामांकित डॉक्टरांवर गुन्हा दाखल। आयएमएच्या शाखेत बनावट लेटर हेड आणि चिठ्ठ्यांचा वापर करून 3.23 लाखांचा अपहार केला। जन्म मृत्यूची नोंदणी प्रमाणपत्र देणारं सीआरएस पोर्टल अत्यंत संथ गतीनं सुरू। लातूरमध्ये नागरिकांची अडचण, 5 मिनिटांच्या कामासाठी तासनतास रांगेत उभं राहणे। जळगाव जामोद तालुक्यातील शीरविरहित मृतदेह प्रकरण, महिन्याभरानंतर मृतदेह बाहेर काढून फॉरेन्सिक तपासणी। राजुरा इथल्या शीरविरहित महिलेच्या हत्या प्रकरणात तपासाला वेग, मृत महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू। जुन्या वैमनस्यातून ऋतिक पारचे याच्यावर हल्ला केल्याचा आरोप। 3 पोलिसांकडून अटक। राहुल निकम, किशोर उर्फ किशा निकम आणि एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल। आम्ही भाई आहोत असं म्हणत गावठी कट्टा दाखवत धमकी। गोंदियातील देवरी इथल्या दरोडा प्रकरणात 10 आरोपी जेरबंद। दरोड्यात वापरण्यात आलेल्या 3 ते 4 चारचाकी वाहनं सुद्धा जप्त। दरोड्यातील इतर आरोपींचा शोध सुरू। दरोड्यात वापरण्यात आलेला शस्त्रसाठा शोधण्याचं काम सुरू। चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांकडून मोठी कारवाई। आरोपीच्या घरातून 2 विनापरवाना गावठी बनावटीच्या भरमार बंदुका जप्त। पोलिसांकडून आरोपी विरोधात गुन्हा दाखल। परभणी गंगाखेड महामार्गावर ऑटो आणि दुचाकीचा भीषण अपघात। अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी। सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र अपघातात ऑटोसह दुचाकीचा चक्काचूर। मंगरुळपीरच्या येडशीतील घरफोडीचा पर्दाफाश। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। एका आरोपीला अटक। कारवाईत 4,54,000चा मुद्देमाल जप्त। ऑटो एलपीजीचे दर 125 रुपये प्रति लिटरवरून 96 रुपये प्रति लिटरवर। 30 रुपयांनी दर कमी झाल्यानं रिक्षा चालकांना दिलासा। पंपांवर एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध। 3 महिन्यापूर्वी 62 रुपये प्रति लिटर असणारा दर 125 रुपये प्रति लिटरवर गेला होता। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी अमरावती जिल्हा प्रशासन सज्ज। 18 जून रोजी मतदान, 22 जून रोजी मतमोजणी प्रक्रिया। 453 मतदार बजावणार मतदानाचा हक्क। 3 उमेदवार निवडणूक रिंगणात। भंडाऱ्याच्या साकोलीत काँग्रेस नेते नाना पटोले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। वाढदिवसानिमित्तानं नाना पटोले यांची लाडू तुला। मोठ्या संख्येनं ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित।